हॅलो कॅटी जरा आवाज द्या. योगेश कोत्रे यांच्याकडून 500 रुपयाचा उपकार जोरदार टाळ्या होता. अशी प्रार्थना करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवा ही माझी पोच पावती असा बुवा सांगता बक्षीस तू वाटून ठेवलं ह्या पेटल्या या सरस्वतीत बसलं एक कोणा पैसे वाटून नाही. समजा मी पक्ष वाटलं तर उद्या माझी सकाळी वाटण्यात आहे ह्या पेटीवर मतदान सांगतो. बुवा ह्याच्यासाठी निविका निखिल मांजरेकर भवानी देवीवर गजर भराडी देवी याच्यावर गजर घेण्यासाठी 200 रुपयाचा उपचार जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद धन्यवाद. उदंड आयुष्य लावून दे सर्व फरमाईश पूर्ण होणार. बुवा सांगता पैसे मी वाटून ठेवलं या सरस्वतीत कसा मी सांगतो बुवा आई शपथ मी कोणाला पैसे वाटून नाही कारण ह्या बुवा रसिक मायबाप रसिकांचा माझा प्रेम असेल. तुझ्यावर कोण नालायक बुवा असना तुझी परिस्थिती हीच असा काका 4 पैसे मिळाल्याबद्दल तो काय उडवाक लागलो बघा सांगण्यात असतो. हा आता ये जागेवर ये आपण तो कसे घाव घालतो ते लोक जागेवर बस नाही का वारंवार काय दिला ना तू दाखवून जातो या भांडूप मध्ये लक्षात ठेव. अरे लोक सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे भाषा. अरे तुका लाज वाटत नाही तो तुझे वडील बाजूत बसले आणि त्यांच्या समोर तुका पाक गाळून तुका लाज वाटत नाही. अरे कसले पाक गाळतं लाज वाटत नाही. अरे ते महिला वर्ग असतात आणि त्यांच्या समोर बघा तू पाक गाळतं काय. अरे काय या लायकीचा बुवा असतो बघा. सिंधुदुर्गात या महाराष्ट्रात एक नंबर वासू बुवा कोण असतात तर स्वप्नील गोसावी बुवा असा. स्वतःच्या घराकडे बरोबर ना स्वतःच्या घराकडे एखाद्याला नवीन अनोखी चप्पल दिसला तर केसावून हात घेऊन जाणार बघा वासू बुवा आज भांडूपला माका सांगतात. अरे तुझ्यावर कोण नालायक बुवा कोण नाही सिंधुदुर्गात मी सांगतो. हा अरे बुवा 200-300 बारी केलं मोठमोठ्या बुवाला बारी केलं. लोके बुवा सन्माननीय गुंडू सावंत बुवा जोईल बुवा समीर कदम बुवा या सर्वांकडे मी बारी केलं. पण तुझ्या काय नालायक बुवा ना एक नंबर तो नालायक बुवा असतो. अरे किती बोलतो तू तुका अर्धा तास दिल्याने 1.5 तास गजर घेतल्या काय माणूस झाला तो. तुका लाज वाटत नाही पाक काळू घिसर. अरे तू जलामला तेव्हा तुका नग लावून मारू तुझी आवशी असं माका वाटतं बरोबर ना. अरे पाक कसं गाळतो तू आणि सांगतो मी कॉम्प्युटर इंजिनियर असं कडे काय पाक गाळतं काय ऑफिस मध्ये जाऊन कडे काका साहेब बरोबर ना पाक गाळून जातं का ऑफिस मध्ये तू
बुवा संपूर्ण आयुष्य घालावं लागतं, लक्षात घे. अरे किती बोलतो तू, नशीब तर चांगल्याचा असा, समजला का? त्या राहुला मातीचा असं ना फुटात झाला असता. अरे तुझा सगळा किडाला तुझं काढात काढतो, निसर्ग झाली पहिलो यो गेड्यार को खोळ्यार को काय बोलतो इथं यो. अरे जा जा उडत जा, तू ये फक्त जागे. अरे किती बोलतो तू, चिडताना किडा, हे विषय किडालाच बोलायचं असतं, हे विषय किडालाच बोलायचं असतं, समजला काय? तुला कांडात काढतो, ये जवळ जाऊ मी आणि बस इथं समोर दाखवतो 500 कसले बाकी असते. तू काय शपथ घ्यायला, मी तरी शपथ घेतो, त्या देवळात जाऊया, समजला का? विचार की आम्ही अशी शाळा करून नाही, ह्यो एक नंबर शाळा करून असा स्वतःच्या माणसाच्या सांगता कमेंट करा, वारंवार कमेंट करा. अरे स्वतः तो देव असा म्हणजे माझी लाल करायचं. अरे वारंवार अरे झाले नका सांगता तू आणि सांगता माझी 3 लग्न झाली आणि सांगता 3 लाख पहिली गेल्या ती शाळा पास करून गेल्या आणि दप्तरात मी हात घातला आणि लगेच बाहेर काढलं. अरे 10 लाख खर्च करून ती का आणलं काय दप्तर काय हात घालू शिवाय उचललं. अरे फाटून टाकीन दप्तर मी त्यावेळी. काय बोलता वासुबुवा असा ह्यो आश्रम बापूचा भक्त असा, लक्षात ठेवा. त्याच्या नादाक लागा नको. यांनी मालाडला काय केलं तुमका माहित नाही, सांगतो तुमका सगळं सांगतो. ती वाट लावून पेटवतो सगळं पेटवतो. वा ही माझी विद्वत्ता आहे. तुका 4 पैसे माका भेटल्यावर कसं उडावलं म्हणून सांगण्यासारखं, समजलं काय? अरे तू बोलतो नाही का बाई सारखा वाटतं रे, लेडीज पात्र कसा असता एका बाई माणूस कसा बोलता हो. आता हे झालं आहे मग मी ते करणार आहे, वारंवार पाक द्यायला आहे. अरे मरता असं तू मरता असं ना, तू मरतासारखं बोल ना, तुझ्या जाऊ तसा का कसा. अरे काय बोलतो तू, मागा आमच्या ट्रेन मध्ये जाऊन भीक माग गाणं म्हणून. आता तू एक काय कर, या गळ्यात आपल्या गळ्यात घे आणि ट्रेन मध्ये जा दिवाणी काय म्हणतो, माझे माहेर पंढऱ्या, माझे माहेर पंढऱ्या, आया ब्यावऱ्याच्या तेऱ्या, आया ब्यावऱ्याच्या तेऱ्या. ह्या गाव गीत ट्रेन मध्ये 4 पैसे गावमध्ये पुढे काय बोलतात एक नंबर ना. इतिहास घाट घालून जातो या माणूस मध्ये घालतं. पुढे काय बोलताय हो फुळून असा हो काय झाला मागच्या टाइमात एका काम धंदो काय नव्हतं, काम धंदो काय नव्हतं. वारंग माका फोन केलाय हो वारंग आपण जॉब असतो सांगावं आणि माका मध्यंतरी करून नसा माका पण जॉब नव्हतो. एका माका दादरवरून पडलो, दादरवरून बुवा इंटरव्ह्यू घ्या, मग एका पण फोन केलं बुवा चला जाऊया दोघे जण. आणि गेलो साहेबाच्या कॅबिन मध्ये. मी पहिलो गेलो, आतमध्ये घुसल्यावर ह्यो काही लोक माझ्या पाठून गेलो, ह्यो पाठून गेलो आणि त्या दरवाजा कान लावून ऐकत होतो. एका काय वाटता साहेब माका प्रश्न विचारतो, तो एका प्रश्न विचारतो म्हणजे उत्तर सेम न्यायची लोकांची. माका साहेबांना आतमध्ये बोलवून घेतल्या आणि साहेबांना माका असं प्रश्न केला पहिलो की आपल्या भारताचे पंतप्रधान कोण. मी सरळ सांगलं नरेंद्र मोदी. साहेब म्हणता व्हेरी गुड, आपकी आवाज बहुत अच्छी आहे म्हणायला लागलो. साहेबांना का दुसरं असं प्रश्न केले आहे की तुमचं आपला भारत देश कधी स्वतंत्र झाला. मी सरळ सांगलं की 26 जानेवारी 1942 रोजी प्रयत्न चालू केल्यानी आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी त्यांचा यश प्राप्त झाला. साहेब म्हणता व्हेरी गुड, आपकी आवाज बहुत अच्छी आहे म्हणायला लागलो. आणि साहेबांना का तिसरं असं प्रश्न केले आहे की आपली पृथ्वी गोल काय आहे. मी सगळं शास्त्रज्ञ शोध लावतो, तुका पुरावा गावाक नाही. त्याबरोबर ह्याका आत्माने घे बोलवल्या यो गेलो स्वप्नील स्टँड अप उभं राहिलो, स्वप्नील सिट अप बसलो. आणि साहेबांनी एका पहिलाच प्रश्न केला काय तुमचा नाव काय. तुला काय सांगता, माझं नाव नरेंद्र मोदी. तुझ्या तोंडात शिरा पडली हो नरेंद्र मोदी, हो भंगार आलो असं मला वाटतं, हो भंगार आलो. साहेब म्हणतात जाऊन एका माणसाने 2 नावं असा शकतो. साहेबांनी एका दुसरं असं प्रश्न केले की बाबा तुझं जन्म कधी झालो. हो काय सांगता की 26 जानेवारी 1942 रोजी प्रयत्न चालू केले आणि 15 ऑगस्ट 1947 ला यश प्राप्त झाला. साहेबांनी बोलावलं काय बोलावलं काय हो सांगता शास्त्रज्ञ शोध लावतो ते तुका पुरावा गावात नाही. हो फुलं बुवा असं का सांगता इथे
बुवा हो ह्याचा कसा सांगा याला कोणाची फाची सकला आपली घोटी नाची सकल्या चललं गडे चललं बारशात चललं सकल्या चललं गडे भयात चललं अशी याची परिस्थिती आता अरे बुवा त्या गाणी उंच ना बुवा तू मला अंकू नका तू हुणा टाकू ना तुझ्या दम मारत अरे तुझा वरचा आवाज आला नाही वरती लावून टाका आवाज बघ तू मला अंकुराचा तुला कडी भुसाग तू शेरणी शिकारी मी भावडा ससाग या पुन्हा बघा पुन्हा आता तो आता नाही एका घेऊन जावा त्याच्या पाया भावडा ससाग एक फूल वाहतो सके जेव्हा तुला पाहतो सके या कलियुगात महिला सुरक्षित नाही अरे तुझ्या ते रावण पिसाळले आता लक्षात घे जो रावण असा ओ ह्याच्या कोणाच्या घराकडे घेऊन जाऊची ह्या असा मग असा चॉक सांगता चॉक ह्याची एक मैत्रीण असा मैत्री स्वप्नाली याचं नाव स्वप्नाली ह्याची एक मैत्रीण स्वप्नाली गावात जावतो ट्रेन मधून गावात जावतो आणि प्रियसीनाने हो दोघे जण सीटवर बसले खालच्या आणि वरती एक 60 वर्षाचा आजोबा बसले होते ती प्रियसीन सांगता जानू माझं ना माझ्या छातीत दुखताय हिने काय करू का तिचं छातीचा शॉक केल्या 2 मिनिटात ती छाती दुखती बंद झाली हो थोड्या टायमात त्या प्रियसीने जो हात दुखायला लागलो ती सांगतात जानू माझा हात दुखतोय यांनी लगेच शॉक केल्या हात दुखातो बंद झालो थोड्या टायमात तिचा ना डोक्यात दुखायला लागला 5 मिनिटांनी ती सांगतात जानू स्वप्नील जानू माझं ना डोकं दुखतंय यांनी स्वप्नीला काय केल्या डोक्यावर शॉक केल्या डोक्यात दुखायचा बंद हा सगळा वरती एक आजोबा बसले 60 वर्षाचे म्हणतो ह्यो वैद्य भारी असा शॉक केल्यानंतर सगळा फटाफटा बनाक लागलो तो विचारता बाबू तू इतकं वैद्य भारी असं शॉक केल्यानंतर सगळा बरा होता म्हणतो होय तुमचा काय झाला त्या आजोबांचं काका मुळ्यात झालो माझं नाक करू नको बुवा लक्षात ठेव तुका पुरा उडेल काय बुवा बरोबर तुझं बुवा काका 3 लग्न केला रे तू हो काय झाला आता सांगतोय सगळ्या कागदावर काढून देतो मला जाऊ काय होत तावत बघूया काय कमेंट करणारे करू दे कोण सांगता गोमाट्टा आहे तो मित्र सांगता गोमाट्टा अरे एका सांगितलं आवाज लावून टाकतो बघे गोमाट्टा सांग काका आता गोमाट्टा अरे जर काय फाटतं ना त्याला माहित आता काय होता इथं बसल्यानं तुमचं कमेंट लिहू काय आपले गोमाट्टा वारंगवा आता यावा आणि जर लावा आवाज वेळ काढताना काय गोमाट्टा असतात काय आपण काय झाला ह्याच्या गावात फॉरेनर 2 फॉरेनर एक सनी लिओन आणि फनी लिओन हो तो शौकीन होता सनी लिओन फॅन होता हो राततो रोज बघता बघ काय त्यामुळे याची परिस्थिती कशी आहे ह्याच्यामुळे झाली ती फवारे मारूनच झाली आता लक्षात ठेवा आता सनी लिओन आणि फनी लिओन ह्याच्या गावात गेली घराकडे गेली ह्याच्या खयात
दोन फणसाची झाडं असत असले मोठे फणस कापू फणस आणि रस्ता फणस असे लोंबकळत होते गावात गेलात ना गावात खायला जावा असे फणस दिसते लोंबकळत आणि ती फणी लिहून सनी लिहून सांगता स्वप्नील व्हॉट इज दिस स्वप्नील व्हॉट इज दिस स्वप्नील सांगता मॅडम दिस इज फणस दिस इज फणस ती सनी लिहूनची बहीण सांगता फणी लिहून आय वॉन्ट फणस आय वॉन्ट फणस सांगण्याचं ह्यो ऐकता कपडे काढल्यान फुल पॅन्ट काढल्यान आणि हाफ पॅन्ट अशी घोळगाळ घातल्यान आणि वांदरासारखं वरती फणसाच्या झाडावर चढलो आणि फणस तोडू आता कोयतो लागता बरोबर ना त्याका आठवला कोयतो घेऊन जाऊक नाही ह्याच्या घरात एक बाबलो असा त्या बाबल्याक साथ घालता हे बाबल्या कोयतान बाबल्या कोयतान बाबल्या कोयतान बाबलोचा छे छे म्हणता काका बाबा धामाचा नाही कोयतान बाबलो म्हणता कोयतान म्हणजे तान मग बाबल्या कळला हो कोयतो आणूक सांगता बाबलो मग गेलो फणसाच्या झाडावर फणस काढल्यान आणि दोन अशी भाकला केल्या आणि गोटी असे भाजूक केल्या आणि म्हणता मॅडम दिस इज टणक टणक करो दिस इज कापो फणस म्हणाक लागलो कापो फणस म्हणाक लागलो असो हे गुलाबाचा बा लय भारी आता लगा सांगतो येऊ नये बघतो लागायला नाही फरमाईश होती पण राजसाहेब होते बरोबर राजसाहेब होते म्हणून बरोबर आज हिंदू माणूस आज जिवंत आहे बरोबर राजसाहेबांसाठी जोरदार टाळ्या वाजवा एकदा यांच्यावर एक गजल घेतो बघा झेंडा फडकतो उंच उंच गगनावर मनसेचा झेंडा फडकतो उंच उंच गगनावर राजसाहेबांचा इंग्लिश बोर्ड काढून टाकली पाहिजे त्यामुळे सर्व इंग्लिश बोर्ड काढून टाकली सगळे पाठी पण अजूनही एक पाठी मराठी असण्याचा मी दावा करते अशी छाती पुढे करून आपले मी मराठी असो त्या पाठीपुढची देशी दालचा दुकान मी मराठी बरोबर ना म्हणून बोलतो इंग्लिश बोलले
बघा आज शिवजयंती बरोबर ना. वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली. घेऊन यावा जागेवर घेऊन यावा त्याला. वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली. माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली. परिस्थितीला माते समान मानणारा माझा राजा होता. ज्यावेळी कल्याणच्या सुभेदाराची सून जेव्हा राजांसमोर हारली गेली तेव्हा राजाने काय केलं, खणानाने ओटी भरली आणि त्यांच्या मुखातून शब्द आले, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. ते छत्रपती शिवाजी महाराजांचा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे माझ्या राजासाठी. कारण हिंदू मुसलमान दंगल चालू होती आणि त्या दंगलीचा फायदा घेऊन 7 ते 8 मिनिटं एका मुसलमान युवतीच्या पाठी लागले. ती मुलगी घाबरली, शारली, गल्ली बोळातून धावत होती. धावता धावता एका घरासमोर आली. घराच्या खिडकीचा दरवाजा उघडा होता. तिने डोकावून बघितलं. नंतर घराच्या दरवाजाची बेल वाजवली तर समोर ऐन 22 वर्षाचा हिंदू युवक उभा राहिला. सर्व हकीकत सांगितली की माझ्या मागे 7 ते 8 मिनिटं लागले आणि त्यांच्या हातामध्ये जर मी भेटली तर माझं खरं नाही. तो हिंदू युवक म्हणाला, तू इथे निवांतपणे झोप, आराम कर, आणि स्वतः मात्र बाहेर पहारात देत बसला. बरोबर ना? कारण जशी रात्र झाली तशी त्या मुलाच्या मध्ये शंका उत्पन्न झाल्या की ही एक मुसलमान युवती आहे आणि मी घरी एकटा आहे. असं असताना कोणाच्या भरोश्यावर माझ्या घरात बसली. रात्रभर विचार करता करता रात्र निघून गेली आणि ज्यावेळी ती पोरगी जायला निघाली तेव्हा त्या मुलाला रावलं नाही. तो म्हणाला, मी घरी एकटा होतो, तू पण एकटी होती, तू मुसलमान, मी हिंदू, असं असताना तू कोणाच्या भरोश्यावर माझ्या घरात घुसली. त्यावेळी त्या मुलीने काय सांगितलं, त्या मुलीने सांगितलं, बाहेर हिंदू मुसलमान दंगल चालू होती, त्या दंगलीचा फायदा घेऊन 7 ते 8 मिनिटं माझ्या पाठीमागे लागले. मी घाबरली, शहारली, गल्ली बोळातून धावत होती. धावता धावता तुझ्या घरासमोर आली. घराच्या खिडकीचा दरवाजा उघडा होता. मी डोकावून बघितलं तर समोरच्या भिंतीवर शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो होता. शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो होता. आणि ज्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत तिथे 100% कुठच्याही स्त्रीवर अन्याय होणार नाही. हे माझा राजा होता. याच्यावर हो वाचू बुवाचा आपला काहीतरी सांग, हिम्मत आहे तुझ्यात, दम आला तर. हा कसलो पाक गाळतं, तुका लाज शरम वाटतं नाही? वडिलांच्या बाजूपासून तुका पाकाचा सांगा. हा तुझं पाक इतकं ह्या झालो, त्या आग लाव त्याच्या पाकात, जाऊ घराकडे. बरोबर आहे का? नगला मारू पावशी असं सांगताना माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाची
बाप तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला कारण त्यांची जिजाऊ माता ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आईच्या पोटात होते तेव्हा आईना डोळे कसे लागले दान पट्टा फिरवण्याचे लढाई करायचे हे त्यांचे डोळे होते पण आजच्या पहिले डोळे कसे लागतात मातीचे चायनीजचे डोळे लागतात आजच्याची बरोबर ना म्हणून काय म्हणतो बघा धन्य धन्य ती गाई शिवरायांची जिजाई धन्य धन्य ती गाई शिवरायांची जिजाई आज पूजी तो महाराष्ट्र सारा थोडीफार झलक मारतं आणि गजल चालू करतो तुम्हाला जवळजवळ 1.5 तास काढल्या नाही तर माका काय घोट्याने खेळा बोलवलास काय एका 1.5 तास दिला अर्धो तास मी बोललो होता 1.5 तास काढलाय हा असा थोडा असता आज लावून आले मी आज असं नको बघू हो येते मला लाज गेला शृंगार आज घातलंय सार मी बाटी करू अक्षराई काढ हे नकरे वाली त्याची गाडी घालून गाडी डोले मुलावी पागल करते तुझी बोलणीची गुलाबी गाडी आई आता मन भरलं ग तुझं हा माईक जवळ हा बरोबर सांगतो प्रेम करा प्रेम करण्यात विरोध नाही पण प्रेम करताना मदत करा कारण आता बाकरा भरपूर अशी पिसावलेली असतात तुमच्या फक्त पैशावर त्यांचं लक्ष असतं बाकी काय नाही तो येतो ना तो मेलेलो आता पहिलो तो येतोच ना आता माहित आता त्याका खांडात काढलेला माहित आता ह्याचा काय आता 20 रुपयाची कॅसेट असतं बघा आणि आज काय शाळा केल्या नेहमी पहिली मी बारी करतो आज तिने पहिली बारी केल्या आणि माझी जी गाणी होती ना पहिली ती स्वतः मनात मोकळ झालेलो आला म्हणजे किती शाळा केलेली आहे तिने बघा ह्याचा मी रोज काढाप काढतो दर महिन्यात दर बारीक काढाप काढतो आज तिने काय केल्या पहिली बारी केल्या आता येतो ना तो हा प्रेम वर वर लग आता मन भरलं ग
करुणी तूच माझी गद्दार मला. ए झाला पण लागते काय वाटत नाही. दीडचा तुका गजर घेऊ हे पुळ्या दीडचा तुका गजर घेऊ लाज वाटत नाही. दुसऱ्या तुझा विचार कर स्वतःचा पाठ घालला म्हणजे झाला. हा मी कधी गजर करतो. सगळी माणसं घालवलं. सगळी माणसं गेली तुझ्या नावात रडतच बाहेर. दुकान गेली तुझ्या नावावर. होय होय सगळे सोबत गेले त्या नावात. पाच खावड्याच्या तोंडात सुका नाल्या तू वाचतीत ना माका आजकाल समजला काय. आता काय तोंडात अमोशा घेतात तुमच्या. आता तुला लाज वाटत नाही. दुसऱ्या बोलताना तुला लाज वाटत नाही. तो चिडता कसले काय येते आता गोसावी मी गोसावी आहे तो ना. ए गोसावी असताना कोणी खाण्यात घालूची असतं. हा एक पडली इकला असतो तू भीक मागू तुला तू. हो पैसे काही आवड एक नंबर. हा मी पैसे वाटून ठेवलं. ए चल नारळ ठेव आता चल हात लावूया. नारळ ठेव तो नाही कोणी हात लावूया चल. पैसे वाटून ठेवलं ना तर उद्या माझं तरी वाटत ना तुझी तरी जायचं वाटत. चल नारळ ठेव. अरे खोटा बोलायचा पण भेटून बोलायचा ही सवय आता. समजला काय. एखादी दुसऱ्याची पाडी कशी सरळ झाली. हा ही तुका जळली रे माझं रुपवली आणि माका बक्षीस पडलं ना ह्या तुझ्या पोटात ना असे ह्या किडे किडे तुझ्या किडो असा ना तो किडो तुझं चाळवलं तू. हा काय तुका लाक्षर वाटणार नाही रे. दीड तास गेले केलं तर तू पुन्हा गावात ना माका. जेव्हा पहिली बाजी आता 2 तास वारी देऊ ना बघ पुन्हा पुढच्या वारी लक्षात ठेव. हा नंतर समाजला व्यवस्थित आता तू. हा आता अवश्य की जातो तू अंडात. आता असतं ना तू फक्त तुझा दाखवच करे तू पण तू मनातून जळतो निसतो. वारंवार घोषित गावला ना तुला जळतो निसतो. हा मी भीक मागतो तू भीक माग उद्या. हा काय गरज नाही तुझ्या पैशाची मला गरज नाही. समजला काय. वय तर मी तुका देतो देव धर घे रे तुका पैसे फडको दाखवतो सगळ्या दुकान फडको दाखवतो दे काय बोलता. आता मन भरलं ग तुझं गद्दारी करुणी तूच माझी गद्दार मला पाखरा आजाद केलंय तुला. आता धमकला आता नको रे ते टायली मारते बंद कर रे तू. हा धमला आता नको नको छळू रे. ए असं लांब नको आता बोल तू आता गजरच घेणं नाही. नको छळू रे नंद किशोरा नकोस ओढुवेनी धरलेला सोड तू कृष्णा जाऊ दे विपण्यालोनी कण्हारे जाऊ दे विखण्यालोनी. तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी तुझी
करी श्री हरी इत कान्हा तुझी रे नाही बरी इत कान्हा तुझी रे नाही बरी कृष्णी माझी बांगडी 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 कृष्णी माझी बांगडी 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 वरच्या पट्टीत पुन्हा टाकू ही गाणी हा चल होय उंच या गाणं कुछ भी नहीं रहता दुनिया में लोगों कुछ भी नहीं रहता दुनिया में लोगों रह जाती है दोस्ती जिंदगी का नाम दोस्ती दोस्ती का नाम जिंदगी शाळेत मैत्री करा पण कधी मैत्री शाळा करू नका बरोबर ना दोस्त कसा असावा निस्वार्थी असावा बरोबर ना संकटकाळी धावून येणारा दोस्त असावा फक्त तुमचं बड्डे असलो काय पार्ट्यात तो दोस्ती उपयोगाची नाही तुमची हो पार्ट्या उपयोगाची नाही माझ्या ह्या सर्व भावांसाठी एक गाणं तुमच्यासाठी सर्व भावांसाठी माझ्याकडून एक गाणं बघा दुःखाळवायला उंबऱ्यासारखा दुःखाळवायला उंबऱ्यासारखा मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा निखिल मोरे या भावाकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस जोरदार टाळ्या उदंड आयुष्यामध्ये प्रार्थना करतो बरोबर आज आई नऊ साई या मंडळात बघा साई
साईंची कृपा तुमच्यावर आहे. साईंची कृपा यांच्यावर आहे. बरोबर तुम्हाला सर्वांना उदंड आयुष्य लाभू दे अशी साईची आम्ही प्रार्थना करतो. म्हणून तुमच्यासाठी या गाणं म्हणतो बघा. जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए, जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए, मेरे घर के मेरे घर के मेरे घर के आगे साइया तेरा मंदिर बन जाए, मेरे घर के आगे साइया तेरा मंदिर बन जाए, मेरे घर के हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे तेरा साथ ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे हम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. बरोबर बुवा एवढा मोठा कार्यक्रम करणे शक्य नाही कलियुगात. त्याच्यासाठी एकजूट लागतात. गावामध्ये एवढी एकजूट असा बरोबर तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे अशी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी गजर साजरी करतो. आग्नेवाडीचा गाणं भक्तीची गंगा वाहते बघाओ निर्मळ मनाची, भक्तीची गंगा वाहते बघाओ निर्मळ मनाची, गाजते आग्नेवाडी देवाकडे साधना करा. ह्या बुवा चांगली बुद्धी भेटानी तर माका पण भेटानी त्याच्याबद्दल साधना करा. हा पापी गळवते विषय नको रे बदनाम बुवा. तुका जरा शरम नाही 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 पापी गळवते तो झाला. या ठिकाणी कोण जर आले इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, कोण जर आले इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक प्यारा आहे गडावर एक प्यारा आहे गडावर एक तासा गडावर
या ठिकाणी प्रवीण काय होतं प्रवीण भोसले यांच्याकडून एक फरमाईश आहे मित्र वनव्यामध्ये हे गाणं घेण्यासाठी. धन्यवाद. बघूया पुन्हा गाऊया. तू खडवायला पदसा पदरे गरेसा तू खडवायला उंबऱ्यासारखा भावा तू खडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा चुकणार नाही जीवन तुझी वाट चुकणार नाही जीवन तुझी वाट चुकणार नाही जीवन तुझी वाट चुकणार नाही जीवन तुझी मित्र कर आरशा सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी गजर चालू करतो. धन्यवाद धन्यवाद हो धन्यवाद धन्यवाद. हो 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 साखर गळो बसलो तो. नको थट्टा भरती बुवा नको मस्करी वा नको थट्टा भरती बुवा रीत भन्नाची हो आवाज बसलो मग आपण ओरडतो आवाज बसलो देतो. नको थट्टा भरती बुवा नको मस्करी रीत भन्नाची बुवा नाही बरी व दीड तास गजर ही रीत बरी नाही लक्षात ठेव. रीत भन्नाची बुवा नाही बरी आता तरी बोला रामकृष्ण आता तरी बोला रामकृष्ण विचार आणि हरीचा उच्चार याच्या मुखामध्ये असताना तो 100% बुवा या कलियुगाचा फेरोग पार होऊन जातो. कारण सतयुग केलं त्रेतायुग केलं द्रौपदयुग केलं चालू असा बुवा कलियुग चालू असा. आणि कलियुगात काय झालं असा फाटक्याक मान जास्त विवाद लक्षात घ्या. फाटक्याक मान जास्त. इस कलियुग में झूठ इसलिए बिकता है इस कलियुग में झूठ इसलिए बिकता है क्योंकि सच करने की सबकी औकात नहीं होती है. इस कलियुग में ध्यान के रखो बुवा सत्य फाटक्या पान असा लक्षात घे. समजला काय सत्याचा विजय बुवा खूप वेळ लागतो पण नेहमी सत्याचा विजय होतो बुवा. समजला तो 1.5 तास गजर केला ना म्हणजे काय वारंवारची खाट घालण्याची तुझा प्रयत्न करतो ना तो सोडून दी तरी तुझी खाट घालून जातो लक्षात ठेव. म्हणून काय म्हणतो बघा अरे 3 अक्षराचा नशीब 2.5 अक्षराचा भाग्य 2 अक्षराचा लक आणि
आणि एका अक्षर जो मी जो चुका झालो तरी मी तो ना सत्यानाश करतो. लक्षात ठेव. त्यामुळे मी व उपयोगाचा नाही. लहानपणात एका देवा तुमची सागरेचा रवा व आपण लहानपण तुला घेऊन चाललं पाहिजे. तुला अरे मंदिराचे कळस उंच असतात पण मंदिराचा गाभाऱ्याचा दरवाजा तो नेहमी छोटा असतो. समजलं काय? एवढाच जाताना बुवा वाकात गेलो त्याचा देव भेटलो आणि तो ताटपर्यंत गेलो तो आपटान गेलो. कारण लक्षात घ्या म्हणून बुवा गव आणि मी पण उपयोगाचे नाही. म्हणून काय म्हणतो बघा रावणाने थट्टा केली अहंकाराने लंका जळली. हो रावण बघा 14 चौकट तो रावण अख्खी लंका सोन्याची होती. अख्खी लंका रावणाची सोन्याची होती तरी पण तो आपल्या कर्मात गेलो. कारण रावण सकाळी जेवून वाटतात दुपारी घेऊन तो नाही. बरोबर रात्री घेतल्याला ताट फेकून दिल्या. आपल्याकडे 2 आमटे आणि बास्केट झाला आहे. एका भात वाढ एका डाळ वाढ म्हणजे एका भास्केट आणि त्याचे आमटे दाखवते असतं बाकी काय नाही. म्हणून काय म्हणतो असो ही शाळा करणार सुटली बसवावी बुवाचा व असा करू नको. या भांडणात तरी करू नको. लक्षात ठेव. समजला का? दुसऱ्याची जरा पाणी करत झाली तर होता बाबा तेवढा रंग देवता असता बुवा. म्हणून सांगतो बुवा असा करू नको. प्रवीण भोसले यांच्याकडून एक फरमाईश आली आहे. श्रीराम हे गाणे घेण्यासाठी रामावर गाणे घेण्यासाठी. देखले मेरे दिल के नगारे में श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने श्री राम जानकी बैठे मेरे सीने श्री राम देखले मेरे दिल के नगीने
जाऊन द्या जळता तो बुवा हे कष्टाचे पैसे आहेत, समजलं काय? श्रीराम बैठे मेरे मन में पुन्हा एका गाण्यासाठी 100 रुपये जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद धन्यवाद. देखले मेरे दिल के नगीने में, देखले मेरे दिल के नगीने रायगड किल्ला महाराष्ट्राची जान आई वडिलांचे ते खास आले राजू दादा नावास. आई वडिलांचे ते खास आले राजू दादा नावास. घरच्या गावागावात एकच वादा आमचा राजू दादा. आमचा राजू दादा. एकच वादा राणे साहेबांवर एक गाणं गाण्याची एक फरमाईश आली आहे. 100% घेणार आहे का? टेन्शन घ्यायचं नाही. तर तुम्ही बाबू हा तुमच्या आधी बघा. बिजली पाणी रे आसमान जहां बिजली आला देवता बिजली पाणी रे आसमान जहां बिजली आला
तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन साई बाबा शिर्डीला पायी चालत येईन साई बाबा शिर्डीला पायी चालत येईन तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन साई बाबा शिर्डीला पायी चालत येईन साई बाबा शिर्डीला पायी चालत येईन साई बाबा शिर्डीला पायी चालत येईन कट्टा गेली संता नीती कट्टा गेली संता नीती पंडितांनी पडल्याली मुळीच नव्हतं रे गाणा माझ्या मनात तुझा तेव्हा दीड तास लागताना तुका लाज वाटत नाही आलो नको दीड तास लाज वाटत नाही तेव्हा विचार केलं माझं तेव्हा माझा विचार केलं काय जरा हा आता तुला भरला काय रे खालची हा मुळीच नव्हतं रे गाणा माझ्या मनात मुळीच नव्हतं रे गाणा माझ्या मनात तुझ्यासाठी